पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बघितलं साई, 4 गाड्या असताना आपल्यासाठी जागा नाही। अगं घरातले नोकर सुद्धा गाड्यांमध्ये गेले आणि आपण खाऊन जातोय या लग्नाला। आणि तायडे अगं तू का गप्प आहेस? अगं ठरवून अपमान करते ती सारिका आपला। हे बघा मूल्या, आपण इथे का आलोय? मावशीसाठी की नाही? मावशी आणि सार्थकचं खूप प्रेम आहे आपल्यावर, त्यांच्या प्रेमासाठी। 2 नोकर आणि सामान रिक्षामध्ये जाऊन असतं शकलं, मैत्रिणींसाठी वेगळी गाडी आणि आपल्यासाठी जागा नाही। अगं आपण घरचे आहोत की नाही? आई आहोत की नाही? मग आपण थोडा त्रास सहन केला तर काय हरकत आहे? आणि तसंही ही नोकर मंडळी खरं तर पुढे जायला हवी। तिथे केवढी कामं आहे, ती सगळी कामं कोण करणार? मग काय आई, तू आहे ना त्या सारिकाचीच बाजू घे। अगं मी बाजू घेत नाहीये। बरं ते सगळं जाऊ द्या, आता आपल्याला उशीर होतोय की नाही? आपण पटकन ऑटो बघूया। हा नाही, मी नाही सहन करू शकत अपमान। चला आपण आपल्या घरी जाऊया। हा वेडी आहेस का तू? अमूल्या, सार्थकचं लग्न आहे, सार्थक आणि मावशीसाठी आपण जायला हवं ना? त्यांचा जरा विचार कर। आणि खरं तर सारिका जे म्हणते ते अगदी चुकीचं नाहीये। आई म्हणजे बघ ना, आपल्याला सवय आहे का अशी एसी गाडीनी वगैरे जायची? आपण आपले रिक्षा आणि बसवाली मंडळी नाही का? आई तूच असं वागतेस ना म्हणून अपमान करते सारिका आपला। आई त्या सारिकाला काही बोलत नाही, पण तू का गप्प आहेस? तुला वाईट नाही वाटत? हे बघ, नाती टिकवली पाहिजेत आणि आपण मध्यमवर्गीय आहोत, असं छोटे मोठे ऍडजस्टमेंट करायला काहीच हरकत नाही। हेच चुकतं तायडे तुझं। कशाची ऍडजस्टमेंट? तू गोल्ड मेडलिस्ट आहे, लेक्चरर आहेस, तुला सेल्फ रिस्पेक्ट नाही? हे बघ, आपण इतरांना बदलू शकत नाही। मला सांग, आपण इथे का आलोय? कारण मावशीने आणि काकाने आपल्याला मानाने बोलवले। तुला आठवतं ना, सगळ्यात पहिली पत्रिका आपल्या घरी आली होती। अगदी खरंय, बघ ताईकडून शिक काहीतरी। मी ताईसारखी नाही आणि मला तिच्यासारखं व्हायचं पण नाही। हे बघा, मी येते लग्नाला, पण जर तिथे त्या सारिकाने काही खोडी काढली ना तर मग मी पण गप्प बसणार नाही। अमूल्या, आई आणि अण्णांचं नाव खराब होईल असं तू काहीही करणार नाहीयेस। तसं नाही म्हणत आहे मी। हे बघ, आपण आपल्या दादाच्या लग्नाला चाललोय की नाही? हा असा चिडका चेहरा ठेवून येणारच? चला लवकर, उशीर होतोय। चला पटकन। लाडोबा चला। दादा, महाराजा रिसॉर्टला जायचं। महाराजा रिसॉर्ट? मावशी ते खूप आत आहे, तुम्हाला चौकात सोडतो, चालेल का? तुम्हाला मीटर प्रमाणे देते ना पैसे, चला। नाही हो, परत येताना रिकामं यावं लागतं, चौकात सोडतो। बरं चौकात सोडा, चला। ठीक आहे, बस। उशीर होतोय, चला। मी आत बसते, मला सामान दे। हॅलो, हे बघा, परत परत कॉल करू नका। मी तुम्हाला सांगितलंय ना, सर आज कुठलीही मीटिंग अटेंड करणार नाहीयेत। तू काय करतेस? चल। अगं फोन, तू कस त्याचा राग याच्यावर काढू नकोस। अमूल्या, कळलं? बच्चा, हे काय? तू एकटीच आलीस? मावशी आणि मुली कुठे आहेत?
त्या आम्हाला म्हणाल्या की आम्ही ऑटोनी येतो. म्हटलं ठीक आहे, या ऑटोनी. आणि तसंही त्यांना एसी कारची सवय नाहीये ना, माझ्या गाडीत जागा पण नव्हती. सो बच्चा, हे मुद्दामून केलेस ना तू? तू तुझ्यासोबत त्यांना आणू शकली असतीस. नोकर मंडळी आली असती ऑटोनी. वाव, मग बॅग्स कोणी उचलली असत्या? उगाच माझ्यावर चिडचिड नको करूस. काय झालं? का ओरडताय तिला? तुम्हीच सांगा ना. तिला सांगितलं होतं मावशीला आणि मुलींना तुझ्यासोबत घेऊन ये, पण बघा ना, नाहीच. बाबा प्लीज हिला सांगा, सतत मावशीवरनं मला बोलत असते. नाही, तुम्ही हिला समजावा ना. हळू. काय घोषणा देताय का लाऊडस्पीकरवर? पाहुण्यांच्या कानावर जातील ना अशाने गोष्टी. सारिका अशी आहे, सारिका तशी आहे, असं जर तुम्हीच बोंबलून सांगायला लागलात तर आपल्याच पोरीची बदनामी होते. एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाहीये का तुमच्या? एक गोष्ट विसरू नका, सारिका आणि विक्रांतच्या लग्नाची बोलणी सुद्धा आपण याच लग्नात करणार आहोत. तुम्हीच जर अशी पोरीची टीका करायला लागलात तर लोकांना बोलायची आयती संधी मिळेल. हो, आहे माझ्या लक्षात. पण तुम्ही हिला पण जरा समजावून सांगा ना. जरा समजूतदारपणे वागली तर 4 लोक हिचंच कौतुक करतील ना. मग आपण कौतुक करायचं. आपली मुलगी आहे ना, आपण कौतुक करायचं. बेटा, या राजसिंग बडवाईची लेक आहेस तू. माझ्या नावाला शोभेल असं वागायचं. आणि मला एक सांग, विक्रांत आवडलाय ना तुला? हो पप्पा. लाजली. तुमच्या बहिणीशिवाय इथे मोठमोठे पाहुणे आले, त्यांची बडदास्त ठेवायची. एक्सक्यूज मी, विक्रांत. विक्रांत. येस. हाय. तुम्ही आम्हाला आमच्या रूम्स दाखवू शकता का? ऍक्च्युली मी सुद्धा आत्ताच आलोय, मला काही आयडिया नाहीये. तुम्ही मॅनेजरला का नाही विचारत? त्यांच्याकडे चार्ट असेल. तुम्ही मला ओळखलं नाही का? मॉम. सरू, हा तोच आहे ना विक्रांत ना? हा तुझं याच्याशी लग्न ठरणार आहे ना? याने तर हिला भाव पण नाही दिला. अगं त्याने तो ओळख पण नाही दाखवली. ए, just shut up, okay? सुमती ताई, आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. नूतन ताई, 1 मिनिट. हा, हॅलो. अगं कुठे आहात तुम्ही? बरं बरं. हा, नूतन ताई. हा, माझी सख्खी बहीण आणि तिच्या 2 मुली यायच्यात. त्या आल्यानंतर विधीनं सुरुवात करू शकतो का? हो हो, काहीच हरकत नाही. सगळे पाहुणे आले ना की मगच आपण कार्यक्रम सुरू करू. हो. पण साधारण किती वेळ लागेल? एक मिनिट. हॅलो. अगं कुठे आहात? किती वेळ लागेल अजून? ओ अच्छा अच्छा, ओके. या पटकन या. ती म्हणाली ऑन द वेच आहेत, येतील. बर. कशा येत आहे? ऑटोनी येत आहेत. अहो, ऑटोनी कशाला? आपल्याकडे एवढ्या गाड्या आहेत. आणि हे बघा, तसंही ऑटो त्यांना फक्त चौकापर्यंतच सोडेल. तिथून इथपर्यंत कसे येतील? मी आमची कार पाठवते ना. नाही नाही, हे बघा, अहो मुलाकडचे पाहुणे आहेत ना, मग आम्ही गाडी पाठवतो. तुम्ही फक्त त्यांना फोन करून सांगा चौकात उतरायला, गाडी घेऊन जाईल कोणीतरी. हो, बरं. मी बघते. अरे वेदांत, इकडे. हे बघ, यांचे काही पाहुणे येणार आहेत, ते चौकात थांबतील. तर तू चौकापर्यंत गाडी घेऊन जा, त्यांना पिकअप कर आणि ये. हा, मी? अरे का? काय हरकत आहे? तुझ्याच बहिणीचं लग्न आहे ना? बरं, किती जण आहे? तिघी जणी आहेत त्या. मम्मा, अगं कशाला त्यांना त्रास देतेस? नाही, त्यांच्यासाठी नागपूर नवीन नाहीये ना. इट्स ओके. सारिका, मुलाकडच्या पाहुण्यांना घ्यायला तर जायलाच पाहिजे. पण मी ओळखत नाही त्यांना. वेदांत, माझ्या बहिणीचं नाव सुमन आहे आणि तिच्याबरोबर तिच्या 2 मुली आहेत.
ग्रेट. आपण जाऊया ना. माझ्या गाडीत ऍक्च्युली सामान आहे, ते काढावं लागेल ना. अरे मग दुसरी गाडी घेऊन जा ना, आणि त्यांच्याकडे सो सामान आहे. जा लवकर जा आणि त्यांना पिकअप कर. जा वेदांत, जा जा लवकर. चल चल. काय काम करावी लागतात. आपण जरा हो आम्ही तयारीला. हो हो चल. सुमती ताई. हा आले आले. कुठे येते पाहुणे? येतील रे. एक मस्त सॉन्ग लावू का? हे कसली फालतू कामं करावी लागतात. हे लग्न, हा वेडेपणा, ह्या फॉर्मॅलिटीज. त्यात पण एक गंमत असते. मला नको असली गंमत. सकाळी कोणाचं तोंड बघितलेलं काय? काय ती रिंगटोन तुला कायमची चिकटली? हे घे. हा काय? राजू इंजेक्शन घेत नाहीये का? एक थोबाडीत द्या त्याच्या आणि फोन ठेवा. राजू तुझ्यासारखंच वाटतं नाही? असं इंजेक्शन बघितलं की नको नको. नाही म्हणजे असेल त्याला भीती वाटत असेल. फोन आहे ना. कोण फोडतोय? सोडू का? खाली. ऑल राईट. हॅलो. नाही बघतो मी. हो एक रिक्षा येते बहुतेक हेच असतील. आय जस्ट चेक. या आलोच फायनली. काकू राहू द्या, मी घेतो. एक मिनिट काकू, कोण तुम्ही? हो मी. ओ हॅलो, ती बॅग खाली ठेवा. ह्या सगळ्या जुन्या ट्रिक्स ना मला चांगल्याच माहिती आहेत. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो तुमच्या आजीने आणि माझ्या मावशीने तुम्हाला इथे घ्यायला पाठवलंय. आमची आजी? ती कुठे भेटली तुम्हाला? एक मिनिट. म्हणजे तुमच्या मावशीने माझ्या आजीला सांगितलं की तुम्ही रिक्षाने येत आहे म्हणून, राईट? तुम्ही लग्नालाच आलायत ना? हो, तुम्ही मुलाकडचे, मी मुलीकडचा. हे काय काकू, तुम्ही एकट्याच? काका कुठे आहेत? कोण काका? अहो म्हणजे तुमचे ते, म्हणजे यांचे वडील. ओळखता का तुम्ही? आता लग्नाला चालायत म्हटल्यावर सहकुटुंबच येणार नाही का? चला गाडी रेडी आहे, या. मला या माणसावर अजिबात विश्वास नाही. गाडी नव्हती तर तुला गाडीने जायचं होतं, आता गाडी आली तर तुला परत रिक्षाने जायचंय. एक मिनिट, मिसअंडरस्टँडिंग झालीच. आत्ता लक्षात आलं. मी माझं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलं. मी विक्रांत वानखेडे. नमस्कार, मी आरती. ओके, तुमच्या भावाचं आणि माझ्या बहिणीचं, त्या दोघांचं लग्न आहे. हो बाई, आधी सांगायचं ना. काय रे, घे हे धर, ही बॅग खांद्यावर टाक. हा, ही धर हातात. जाऊया ना, सामान घेतोय. हा, खांद्यावर. आणि ही जड आहे जरा. इट्स ओके, आय विल मॅनेज. थँक्यू. हॅलो, काय? राजू ना? त्याला 10 इंजेक्शन द्या, आणि ऐकलं नाही ना तर अजून 5 द्या. मी येतोय ना, मी येतोय. इट्स ओके. ही बॅग.
येस येस येस, आय विल मॅनेज. तायडे ऐक ना, आपण सगळे रिक्षाने जाऊन येणार. मला एसीच्या गाडीत म्हणून होतं. नाटकं करू नकोस अमूल्य, ऑलरेडी खूप उशीर झालाय. जा बस लवकर. मावशी वाट बघत असेल. जा. चला मुलींनो. हो हो. सो सॉरी. सगळे बॉक्स चेक. तुम्ही जरा सीट पुढे घेता का, म्हणजे मला नीट बसता येईल. अरे ऑफकोर्स. कम्फर्टेबल. थँक्यू. निघूया. हो चला. चला. मी आले, तुम्ही पुढे. हा सुमन, सुमन सुमन आय एम व्हेरी सॉरी. तुम्हाला विनाकारण. नाही अगं, सॉरी काय त्यात, आम्हाला सवय. नाही ग, माझंच चुकलं. माझ्यासोबत येताना मीच तुम्हाला घेऊन यायला हवं होतं ग, पण मला काय माहिती माझी कारटी असं काहीतरी वागेल. नाही एवढं काहीच नाहीये. तू गाडी पाठवलीस, आम्ही आलो. झालं. बरं सांग मला काय काय तयारी करायची. नाही ग, सारिका येताना तिच्या मैत्रिणींना घेऊन आली, पण तुम्हाला घेऊन नाही आली. ताई अगं काय तेच तेच बोलतीयस. आपल्या सार्थकचं लग्न आहे, केवढी तयारी करायची आहे. चल बरं. बरं तुम्ही रूमवर जा आणि फ्रेश व्हा आणि नंतरच्या विधींसाठी रेडी व्हा. मी रूम दाखवतो तुम्हाला. तुम्ही यांचं काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. बरं ओळख करून देते. हा विक्रांत, आपल्या आद्याचा भाऊ. सांगितलं त्याने. खूप गोड आणि प्रेमळ आहे. हा नाही म्हणजे तुम्हाला आणायला जायचं ठरलं ना तेव्हा एका पायावर तयार झाला. बरं इथून पुढे काहीही मदत लागली ना ह्याला विचारा, हा नीट काळजी घेईल तुमची. डेफिनेटली. चला चला. हे बघा प्लीज, हे रिसॉर्ट एकदम मोठं आहे. हा भरपूर रूम्स आहे तिकडे. हो, माणसं हरवतात. काय सांगताय. हो सिरियसली, आज सकाळपासून मी मॅपच पाठ करतोय. पण काय ना, आम्हाला एवढ्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये राहायची सवय आहे बर का. मला तसं म्हणायचं नव्हतं. आता तुम्ही वर पक्षातले, त्यामुळे तुम्हाला काही त्रास होऊ नये याची जबाबदारी माझी आहे ना. ऑफकोर्स. म्हणजे आता काय ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही आमच्या अवतीभोवती फिरणार आहात का. इच्छा तर तशीच आहे. काय म्हणजे तुम्ही वर पक्षातले आहात ना, आता सगळ्या वर पक्षातल्या लोकांची जबाबदारी ही माझ्यावर आहे. त्यामुळे आय एम सो बिझी यू नो. ओ, अजिबात वेळ नाही माझ्याकडे. पण तुम्हाला काही हेल्प लागली तर जस्ट फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. आय एम जस्ट अ मिस कॉल अवे. हा नंबर आहे माझा. टिकीट नंबर नाही नाही, याची काहीच गरज नाहीये. म्हणजे आम्हाला काही लागलं तर मावशी आहे की इकडे, आणि सार्थक दादा पण इथेच असतो. डोंट वरी, काहीच गरज नाही. वी आर फाईन. ओके.
अच्छा. तुम्ही सांगा मला काय लागलं तर. हो हो हो. क्या बात आहे. आणखी एक टिक. ओके. एन्जॉय एन्जॉय. हा 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 माझा नंबर आहे. अमूल्य ही तर तुझ्या फोनची रिंगटोन आहे ना? हो हो. हा पण फोन वाजतोय. हो हो.